मध्ये आता विरोधी पक्ष आपण पाहतोय की मागल्या काळात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना असेल त्या पक्षाला चांगल्या प्रकारचं मदत करण्याचं काम जिल्ह्याच्या या ठिकाणच्या जनतेने केलं होतं, परंतु राजकारणामध्ये विश्वासघात आणि त्या निमित्तानं स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ज्या पद्धतीनं या ठिकाणी त्यांनी स्वतःचा कार्यक्रम राबवला त्यामुळे या जिल्ह्यातल्या जनतेचा विश्वास विरोधी पक्षावरचा पूर्ण उडालेला आहे। आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एकतर्फी अशा प्रकारची निवडणूक या महापालिकेच्या माध्यमातून होत असले आपण सर्व पाहतोय। एका बाजूला ज्याचा उल्लेख आता एनसीपीच्या बाबतीमध्ये करण्यात आला, स्वतःची ताकद नसताना सुद्धा कुठेतरी उसना अशा प्रकारचं आणून त्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये समोर येण्याचं काम या लातूर शहराच्या आणि विशेषतः आपण जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण बघितलं की अनेक नेते जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आले आणि त्या पद्धतीनं अनेक प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, परंतु निश्चितपणे त्या निवडणुकीमध्ये त्यांना कसल्याही प्रकारचं यश आलं नाही। उलट पूर्वीपेक्षा जागा कमी झाल्याचं आपण चित्र या ठिकाणी विरोधी पक्षाचं आपण बघितलेलं आहे आणि ती स्थिती आता या महापालिकेच्या निमित्ताने या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मला स्वतःला आहे। आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आपल्यासमोर अधिक वेळ न बोलताना मी आपल्याला अशा प्रकारची विनंती करेन की जे स्वप्न आपण आपल्या सर्वांच्या पाण्याच्या संदर्भातलं असेल, विकासाच्या संदर्भातलं, शिक्षणाच्या संदर्भातलं असेल, आज शिक्षणाची अवस्था खरं पाहिलं असता नगरपालिकेमध्ये निश्चितपणे सुधारण्याची गरज आहे। जे विश्वास आता आपल्याला या जाहीरनाम्याच्या माध्यमातून दिलेला आहे, एक नवीन अशा प्रकारची शिक्षण पद्धती ज्यामध्ये व्हर्च्युअल अशा प्रकारचे क्लास असेल, नवीन अशा प्रकारची सुधारणा असेल आणि त्याच पद्धतीने अनेक अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीमध्ये या ठिकाणी विश्वास आपल्याला दिलाय। आणि म्हणून उद्याच्या होणाऱ्या या 15 तारखेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण या समोरल्या महापालिकेवरती काँग्रेसचा झेंडा साध्या बहुमताने नाही तर विक्रमी अशा प्रकारच्या बहुमताने आपण लावण्याच्या दृष्टिकोनातून आपला आशीर्वाद आणि आपले सहकार्य द्यावा अशा प्रकारची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जाईल धन्यवाद। आणि यानंतर मी आमंत्रित करणार आहे तुमचे आमचे सर्वांचे लाडके युवा नेते अमित भैया देशमुख यांना। लातूर महानगरपालिकेच्या